खूप कमी चित्रपट असे असतात जे क्षणाला तुम्हाला हसवतात पण आणि दुसऱ्या क्षणात ते तुम्हाला अलगद डोळ्यात पाणी आणतात पण. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे सुपर डुपर. ह्याच चित्रपटाचा आपण रिव्ह्यू करणार आहोत, तोही थोडक्यात. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा एक सपोर्ट लाईक म्हणून आणि सबस्क्राईब म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो नक्की करा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले तर. तर सुपर डुपर हा चित्रपट रिलीज झाला आणि खूप लेट मी पाहिला आहे, पण खूप बोलावं असं वाटलं चित्रपटाबद्दल म्हणून हा रिव्ह्यू करतोय. तर खूप छान चित्रपट आहे. त्या सगळं सांगण्याआधी तुम्हाला सर्वात पहिला थोडक्यात प्लॉट सांगतो. चित्रपटाचा प्लॉट तर अगदीच ट्रेलरमध्ये सुद्धा उलगडलेला आहे की एक फ्लॅट आहे, तो फ्लॅट दोन भाडेकरूंमध्ये दिलेला आहे आणि दोन्ही भाडेकरू असे आहेत की एक कपल आहे म्हणजे जे लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत आहे आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागातनं मुंबई शहराकडे आलेत आणि ते आता त्या फ्लॅटमध्ये राहणार आहेत. आणि दोन्ही फ्लॅट एकाच कस्टमरला विकल्या गेल्यामुळे खूप घोळ झालाय आणि त्यामधनं काही ट्विस्ट निर्माण होतात, काही नात्यांचा गोंधळ निर्माण होतो. हे सगळं म्हणजे एकाच टायमाला तुम्हाला खूप हसणं, खूप भावनात्मक, खूप इमोशनल सुद्धा हा चित्रपट करून जातो, असा काहीसा हा प्लॉट आहे. आता आपण येऊयात की चित्रपटातील जे कलाकार आहेत त्यांचा अभिनय कसा झालाय. तर सर्वात पहिला मी नाव घेईन निर्मिती सावंत मॅडमचा. म्हणजे त्यांनी एकामागोमाग हिट दिलेले आहेत त्यांच्या चित्रपटाने. हाही एक सुपरहिट चित्रपट आहे म्हणू शकतो. इतका सुंदर अभिनय केला, म्हणजे एका बाजूला ते शिव्या देणारे वगैरे कॉमेडी कॅरेक्टर आणि दुसऱ्या बाजूला सेकंड हाफ मध्ये चित्रपटाच्या खूप इमोशनल कॅरेक्टर, अशा दोन्ही बाजू सुरेखपणे निर्मिती सावंत मॅडमनी दाखवलेल्या आहेत असं म्हणू शकतो त्यांच्या अभिनयात. आणि खूप सुंदर अभिनय केलेला आहे. त्यानंतर ललित प्रभाकरचा तर डॅशिंग अंदाज, त्याचा जो त्या रोलसाठी जो हवा होतं त्याने एक्झॅक्टली दिलंय. विदुला चौगुलेने सुद्धा सुंदर काम केलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे तिची आदा असतील किंवा जिथे तिथे तिला खूप हार्श व्हायचं असेल, कुठे इमोशनल सीन्सला परफेक्ट अभिनय झालेला आहे तिचा. पण कुशल बद्रिके असेल, ऋषिकेश जोशी असेल, ह्यांचाही दोघांचा भाऊ म्हणून खूप जबरदस्त अभिनय, खूप जबरदस्त कॉमेडी सीन्स आहेत, इमोशनल सीन्स सुद्धा आहेत. शशांक शेंडे असेल ते तर जबरदस्त आहेतच. सो एकूणच अजूनही कलाकार आहेत, पण एकूणच सगळ्याच कलाकारांची भट्टी जमून आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कलाकाराला त्याचा स्क्रीन टाइम दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक कलाकाराचा अभिनय पाहायला मिळतो आणि वेगवेगळे छटा पाहायला मिळतात. तर ते खूप छान वाटलं. डिरेक्टरने ते खूप छान केलेलं असं माझ्या मते तरी. आता चित्रपटाच्या फर्स्ट हाफ बद्दल बोललो तर फर्स्ट हाफ खूप तुम्हाला हसवतो, थोडाफार भावनात्मक आहे. आणि सेकंड हाफ बद्दल म्हणाल तर त्याच्या उलटा आहे, खूप अपोजिट आहे की खूप तुम्हाला इमोशनल करून जातो. खूप नाही नात्यांबद्दल खूप छान छान गोष्टी सांगतो. नात्यांबद्दल त्याचा जो उलगडा होतो तो कसा कसा असतो. किंवा एक डायलॉग आहे ह्या चित्रपटामध्ये की झाडाला जगायसाठी माती लागते आणि माणसाला जगण्यासाठी नाती लागतात. हा जो डायलॉग आहे तो म्हणजे तेच सगळं सेकंड हाफ मध्ये आहे, तुम्हाला एवढंच सांगू शकतो कारण मजा जाईल चित्रपटाची. सो फर्स्ट हाफ खूप हसून खेळून आणि सेकंड हाफ खूप इमोशनल करणारा, पण थोडाफार स्ट्रेची वाटतो कुठे कुठे, पण इट्स ओके. थोडं डीपली दाखवण्यासाठी नात्यांचं जे त्यामुळे कदाचित असेल. सो तोच तेवढा निगेटिव्ह पॉइंट वाटतो. म्युझिक बद्दल म्हणाल तर म्युझिकमध्ये बाकी गाणी तर ओके आहेत, पण एक गाणं म्हणजे अंगाई गीत, ज्या सिच्युएशनला ते येतं आणि ते इतकं भावनात्मक म्हणजे इतकं भावुक करून जातं की तुम्ही त्या मोमेंटला एकदम हरवून जातात त्या पूर्ण अंगाई गीतामध्ये. सो ते अंगाई गीत खूप मला आवडलं. डिरेक्शन बद्दल म्हणाल तर समीर आशा पाटील यांचं डिरेक्शन अफलातून आहे. कॉन्सेप्ट नवीन आणि त्या कॉन्सेप्टला घेऊन ते ट्विस्ट आहेत तेही खूप सुंदरपणे त्यांनी मांडलेत आणि खूप इमोशनल साईड सुद्धा खूप सुंदरपणे मांडले. कारण चित्रपटाचा थोडाफार जो जॉनर आहे तो कॉमेडी आहे, पण कॉमेडीला धरून कसं इमोशनल करता येईल लोकांना हे खूप छानपणे दाखवलंय, दर्शवलंय डिरेक्टर समीर आशा पाटील यांनी. सो त्यांचंही अभिनंदन, खूप छान डिरेक्शन केलेलं आहे.
तर ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणायचं तर मला हा चित्रपट खरंच खूप खूप मनापासून आवडला. म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर कॉमेडी प्लस इमोशन्स हा जो मिस होत होता तो ह्यावेळेस ह्या चित्रपटाने भरून काढला माझ्यासाठी तरी. सो खूप छान चित्रपट. आणि तुम्ही जायचं का तर हो नक्की जा. मला तर हा खूप चित्रपट आवडला. मी म्हणजे लेट गेलो म्हणून मी लेट सांगतोय, पण नक्कीच जा जर का तुम्ही नसेल पाहिलात तर हे होतं माझं रिव्ह्यू. तुम्हाला जर का हा चित्रपट आवडला तर तुम्ही सांगू शकता, कमेंट करू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.